मी अक्षय प्रदीप पाटील, प्रभाग 11 येथून 11 ओपन जागेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली आणि अपक्षही दाखल केला. प्रसंगी भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. त्या माध्यमातून गेले 5-7 वर्ष मी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा प्रभाव वार्डात जास्तीत जास्त वाढवून जास्त मतदान आमदार सुधीरदादा गाडगीळ साहेब व भारतीय जनता पार्टीचे इथे रुजवले होते. पक्षाचे 7 वर्ष खासदार साहेबांचा बालेकिल्ला असून तिथं मी गेल्या वेळी 2600-2700 मतदान घेतलेले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या रूपाने चांगलं काम करत होतो. परंतु पक्षाने उमेदवारी देताना किंवा हे करताना कधी आम्हाला विचारच घेतलं नाही व भारतीय जनता पार्टीला एवढं चांगलं इथं काम करून मला न्याय देण्यात सुधीरदादांनी व भारतीय जनता पार्टीने न्याय दिला नाही. त्यामुळं मी आज अपक्ष उमेदवारी बांधलेली ती पण माघार घेतल्या आणि भारतीय जनता पार्टीचं काम थांबवण्याचा पण निर्णय घेतलाय. भारतीय जनता पार्टीनं तसं बघितलं तर खुल्या ठिकाणी खुलीच जागा देणार असं आम्हाला जाहीर सांगितलेलं. परंतु काय झालं, 2 रात्रीत काय चमत्कार झाला. खुल्या ठिकाणी दुसऱ्या कास्टचे उमेदवार देऊन खुल्या प्रवाहाला नाराज करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. प्रसंगी आम्हाला मतदान मागताना अडचण येणार होती. यासाठी मी आज भारतीय जनता पक्षाचे काम करायचं थांबवले आहे व इथनं पुढं खासदार विशालदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून जसं सुधीरदादा गाडगीळ यांचं काम इथं रुजवलेलं तसं आता इथनं पुढं विशालदादा यांचं काम रुजवून विशालदादांच्या संघटनेसाठी इथनं पुढं काम करण्यात मी आता पुढं पाऊल टाकलेलं आहे व भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधीवर मी स्थापून टाकलेले आहे.